सुंदरा, म्या काय आता ऐकायचं नाही. बाळ्याला शिक्षा झालीच पाहिजे. बाळ्या, आता मला बी नाही वाचवता येणार तुला. एके तुझ्या मोर ठेवते, तुला काय करायचं ते कर. हे बघ बाळ्या, माझं मडकं फोडलं आहेस, हे भरून द्यायचंस. आणि आता पातूर जितकं नुकसान केलं आहेस ते बी भरून द्यायचं. कसलं नुकसान झालंय तुझं? अरे गावाला काय सांगू म्या? दिवाळीचं पंता आणि मडकी का नाही झाली म्हणून. कोण म्हणतंय तुझ्या घरात मडक्यान पंत्यान आहेत म्हणून? अरे मग काय खोटं बोलते का ती? म्या बी खोटं नाही बोलत. म्या मारलेला दगड हिच्या मडक्याला लागला आणि हिचं मडकं फुटलं, ते बी खरं आहे. पण तुझ्या घरात पंत्यांचा ढीक आणि मडक्यांची रास हाय, हे बी खरं आहे. अरे काय बी नाही माझ्या घरला. म्या सांगतो हाय. असं तू चल माझ्या संगन, मला दाव. मडक्यांची रास कुठं हाय पण त्यांचा ढेक कुठं पडला हाय ते. म्या म्हणतोय ते खरं ठरलं तर काय देशील? अरे माझ्या घरचं मला ठाव का तुला? अगं ये सुंदरा, तुझं पोरग स्वतःला श्रीकृष्ण समजायला लागला हाय. त्यो मडकी फोडीत होता म्हणून ह्यो बी फोडतोय. नाही, आता मिळायला धावतेच. पण मला बी बघायचं हात कुठं आहे हिच्या घरात मडकी आणि पंत्याचे. चल. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नाथ भाऊ, अ नाथ भाऊ. तात्या काय गावात फिरताना कधी बघितलं नाही आणि आज कुठं फिरतायसा? आता काम आहेत म्हणल्यावर घराच्या बाहेर पडावं लागते तात्या. गाढव दिसा ना संग. अहो त्यालाच ओळखतो या. आणि गोदा कुठे? ती बी कुठं दिसेना झाली आहे. अरे काय नाथ भाऊ, बायको कुठे ठाव नाही, गाढव बी सापडा. काय म्हणायचं याला? आता काय करू? अरे लोक तुझ्या घरामोर उभं राहतील, पंत्या मागतील, भांडे मागतील दिवाळीसाठी, तेव्हा कळन तुला. अहो, आता त्याचीच तर काळजी वाटत राहिली नाहीत. आता यंदाच्याला काही कामच उरकणं झालंय बघ. अरे तू काय बोलतच नाही तुझ्या बायकोला, मग कसं व्हायचं? नाही र, ती बी दिस जडल्यापासून कामच करते आणि त्यात पंचानं 1000 पंत्या मागितल्यात. 1000 पंत्या? वय का बारस आहे का त्या पंचाचं? सरळ नाही म्हणून सांगायचं त्याला. अरे तात्या असं म्हणून कुठे चालतंय वय. चला येतो तात्या. हा, हा. पांडुरंग हरी. भेटायला पाहिजे, भेटलंच पाहिजे. नमस्कार शेठजी, या बसा. कशा झाला प्रवास तुमचा? समजा व्यवस्थित ना? मी म्हटलं तुम्ही आज येणार, अजून आले नाही, तुमच्याच वाट बघत होता मी. अरे मयप्पा, तू कशा काय आला? काय काम होता तुझ्या? वैजी, तुम्ही कामात आहे तर थांबतो म्या. अरे माझा काम काही चालूच राहते. सेठजी येते आम्ही. सेठजीकडे ध्यान ठेव. मयप्पा, हे हिराचंद शेठजी मुंबईचा लय मोठा व्यापारी आहे. अरे मुंबईवरून एवढा लांब इथे आला, तो काहीतरी मोठा व्यवहार करेल ना. ते जाऊ दे, तू कशाला आला होता? जी, तुम्ही म्हणला होता शेतीसाठी ऋण देताल म्हणून. त्याच्यासाठी आला तू? हा. थांबा शेठजी, तुम्ही जरा तुमच्या सामान बघून घेल तर मी हिच्या संगत थोडा वार्ता करेल. हा, तुम्ही बघून घ्या, ते गडी लोक दाखवेल तुम्हाला. अरे मयप्पा, त्याच्यासाठी आपल्या वाड्यावरती यायच्या, तू शेतावरती कशाला आला?
मला कळालं तुम्ही इथं आहे म्हणून. अरे बाबा पण ते मुनीम तो वाड्यावर आहे ना. तसं नव म्हणलं बोलणं बी होत आहे तुमच्याशी. अच्छा असा आहे होय. आनंद आहे आनंद आहे. हे अरे वा 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 शमदा दागिना घेऊन आला तू. अय्यप्पा पण हे शमदा दागिना खरा आहे ना. अहो, असं काय करताय सर? बरं ठीक आहे ठीक आहे. चल मला सांग किती पैसा पाहिजे तुला. सालभर निभलं पाहिजे जी. शेतीचा खर्च आहे. अच्छा तू थांब आलाच मी. हा हे घे शमदा पैसा नीट मोजून घे. व्यवहाराने होईल त्याच्यापेक्षा थोडा जास्तच पैसा दिलाय मी. आजपर्यंत तुझा व्यवहार लई चांगला होता म्हणून हे दिला. झाला तुझा. आणि एक काम कर बाबा 1 वर्षाच्या आत ते तुझा दागिना परत सोडवून घेऊन जा. वय वय. आणि मध्ये एकदा वाड्यावरती ये. ते मुनीम बरोबर बस समदा लिखापडी कर आणि मग जा. वय. झाला तुझा. येते मी ते शेठजी बरोबर. शेठजी लय वेळ नाही घेणार. पण एक विचारू का? अरे विचार ना मय्यप्पा. ते सालगडाचं काम झालं का नाही? हे भगवान कुठे मय्यप्पा. अरे आज पण एका गडी माणसला माझ्या आईने कामावरून काढून टाकला. अरे एक माणूस टिकते नाही तिच्यामुळे. तू मागच्या वक्ताला आला होता तेव्हा माझ्या गाय दाखवला होता ना मी तुला. हा. अरे आता ते फार दिवस काढेल असं नाही वाटते रे मला. हे बघ तुझ्याकडे कोण चांगला शालगडी असेल ना तो मला सांग. वय जी वय. नक्की सांगेल ना. तुझं काम झालं. आता मी सेठजी बरोबर थोडा वार्ता करते. हा चल. वय वय. काय सांगितले ते लक्षात असू दे म्हणतो मी. परत परत ती चूक केली तर लक्षात ठेव. माझ्या इतका वाईट दुसरा कोणी नाही. कळले? अय्यो हेनरी तिकडे बघितले काय? अय्यो वैजंता तुम्ही समोर असताना मी इकडे तिकडे बघतो का? अय्यो गावात असे काय झाले सगळे चालले घाई घाई इथं. तेच म्हणते मी. मुख्य आपल्याला सोडून सगळ्यांना माहिती गावात काय घडले ते. अय्यो ए रंग्या इकडे इकडे. काय जी अय्यो गावात काय घडले? ठाव नाही पर जाऊन बघतो मी. वाळ्यानं काहीतरी गोंधळ घातलाय. अय्यो परत बाळू. अय्यो बघितलं आजच्या दिवशी पण गप्प बसला नाही हा बाळू. अय्यो जाऊ जी. अय्यो काय करायचे आपण? जाऊन बघायचे की जायचे वाड्यावर? दुसरे काही असते ना तर जाऊ दिले असते. अय्यो पण आता त्या बाळ्याने काही केले म्हटल्यावर जायलाच पाहिजे बघा. अय्यो असं म्हणता मग जाऊ की. मी म्हणतो वैजंता एवढंच पोर पण एवढं धाडं असं कुठून येतं म्हणतो मी. आता इथेच बोलत बसणार आहात का? चला. अय्यो चला. अगं आहे कुठे तू? कवा धरला तुझी वाट बघतोय. घरला चालले हाय. तळेहून आंघोळ करून आली काय तू? अय तात्या आधीच माझा डोसका फिरला हाय. तोंड पण ठेव तुझा. ए तात्या अरे गावात काय चाललंय ते कळेल का मला? मी तेच विचारित होतो पण कोणी सांगा ना मला. गोदा काय झालंय ते कळेल का आम्हाला? अवा अक्का काय सांगायचं. तुम्हीच सांगितलं होतं ना व का दिवाळीला 1000 पंत्या मडकी आणि भांडी पाहिजे आहेत म्हणून. होय. पण आमच्या कामात कुणी खोडा घातल्यावर काम करायची कशी? म्हणजे पंचन अक्काच्या कामात कोणी खोडा घातला? कुणी घातलंय सांग लवकर त्याचं नाव. ह्या बाळ्यानं.
गोदे उगा त्याचं नाव का घेते मध्ये? त्यानं काय केलंय? तुम्ही काय सांगितलं होतं मला? का माती कालवाया पाणी आण म्हणून. वय वय आणि ह्या बाळ्यानं दगड मारून मडका फोडून टाकलं पाण्याचं. म्हणजे कृष्ण कसं गवळणीचं मडकं फोडायचा दगड मारून तस फोडलं काय बाळ्याने. सुंदराबाई अति होतंय आता तुझ्या पोराचं. मडक्याला दगड मारला, डोक्याला नव. बघा कसा उलटून बोलतो ते. अय्यो ए बाळू, तू तुझी चूक मान्य का करत नाहीस म्हणतो मी. आज पात्र कधी यांनी चूक मान्य केली आहे का? बाळू दगड मारलाच नव आणि आता नाही म्हणतोय. म्या कुठं नाही म्हणतोय. होय म्या मारला दगड. अय्यो झालं तर मग. म्हणजे तू चूक केलीस तर तुला शिक्षा ही झालीच पाहिजे काय बाळूची आई. पर ह्यो म्हणतो हाय ज्यासाठी पाणी आणाय गेले होते ते काम तर झालं हाय म्हणून. कोणतं काम? ए गोदा काय बोलतेस तू? अहो म्या नाही, तो बाळू बोलतो हाय. तुम्ही मला एक सांगा, आपल्या घरला किती मडके असतात? जास्त नाही असतील 5-6. आणि पंत्या? पंत्या कुठे आहेत? आता बनवायला घेणार आहे. ऐकलं ना वसुंधरा? अहो पण त्याचं काय, पुढे बोला की पटकन. अहो एवढं समज करून बी ह्यो बाळू म्हणतो हाय का आमच्या घरात मडक्याची रास आणि पंत्यांचा ढीग पडला हाय म्हणून. बाळ्या मांडला तुला. अरे चूक करायची पण गावायचं नाही. तू आता तावडीतच गावला. अय्यो नाथा भाऊ, मला सांगा, खरंच तुमच्या घरी मडक्यांची रास आणि पंत्यांचा ढीग आहे का हो? नाही जी, म्या मगा बोललो तेच कराय बघा. म्या म्हणतोय ना, आता भाऊच्या घरात मडक्यांची रास आणि पंत्यांचा ढीग लागला आहे. बाळू समजा गाव गोळा झाला हाय, उगा कशा पायी खोटं बोलायचं. म्या कुठं खोटं बोलतो या? म्या खरंच बोलतो या. पाहिजे तर बघा जाऊन. हा, मग बघून येऊ ना. ते मास्तर नव्हते सांगत का, हा सूर्य आणि हा जयद्रथ. अय्य बाळू, तू म्हणतोयस तसे नसेल तर काय करायचं रे तुझे? आधी बघा तरी जाऊन. अय्यो बाळू तुम्ही चला आमच्या बरोबर. पंच याला बी घ्या बरोबर. चल की रे बाळू आमच्या बरोबर. चला चला चला. अरे मायप्पा, तू इथं आहेस होय? अय, बाहेर गेलो होतो जरा. अरे गावात गोंधळ झाला ना. कसला गोंधळ? तुझ्या बाळ्यानं केला हाय गोंधळ. नीट सांग की जरा. अरे बायका पाणी आणायला चालल्या होत्या, तुझ्या बाळ्यानं त्यांची मडकी फोडली. लय तंटा झाला आहे गावात आणि बाळ्या चुकून ऐकाना झालाय आता. एक दिवस बाहेर गेलो तर हे वाढून ठेवलंय मोर बघ. अरे तू सांगून ती गप बसलास. मला सांग, अशा पोराला सुधारायचं म्हणल्यावर गप बसून चालतंय होय? आता गप नाही बसायचो. पण तू कुठं पळत निघाला आहेस? काय नाही, असाच चाललो आहे मी. जातो मी. तर तुझ्या बाळ्याला वाचू. होय. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. अय्यो अय्यो, महादेवा महालिंगराया. अरे काय बघतोय मी? मडकीच मडकी, पणत्याच पणत्या. अय्यो अव म्या घरातनं बाहेर गेलेत तेव्हा तर एवढी मडकी नव्हती आता. होय
मला बी काही कळना झालं. आणि एवढ्या पंत्या तरी कुठे होत्या? अहो मग हे समजा आलं कुठून? अय्यो, आता कोण खरं बोलतय आणि कोण खोट काही कळत नाही बघा. हे मला सांग, आधीपासून हे मडकेन पण त्या घरात तर नव्हते ना? तात्या, अरे खरंच नव्हते रे. पांडुरंगाच्या आण घेऊन सांगतो. पण आता भाऊ पांडुरंगाची आण खोटी नाही खायचं. पण हे मडकन पण ते हे भांड का आभाळातून पडले का काय? तर हे समजा काय आमासनी ठाव नाही बघा. ए गोदा मावशे, बाळू म्हणला ते खरं ठरलं नव? अय तात्या, समध्या गावासमोर मावशी म्हण नगस, नाही तर शाप लागल तुला माझा. लगीन लगीन करशील पर लगीन होयाच नाही तुझं. माझं लगीन नाही झालं ना तर मेल्यावर भूत बनून मानगुटीवर बसन समद्यांच्या. अय्यो, मानकुटीवर. ए तात्या, अरे येळ काय आणि तू बोलतोयस काय? ए तात्या, अरे गबस की रे. गोदे, पर तू तर म्हणत होती का तुझ्या घरात एक बी मडकन आहे आणि पंत्या बी नाहीत ते. अगं म्या खरंच सांगत होते सुंदरा, तुझ्याशी का म्हणून खोटं बोलन म्या? तर म्या म्हणत होतो तेव्हा तुला खरं नाही वाटलं. अय्यो, पण मला एक कळत नाही, ह्या बाळूला कसे कळले की गोदाच्या घरी मडक्यांची रास आहे पण त्यांचा ढीग आहे म्हणून? काय रे बाळू? आता बोला की सुंदराबाई. बाळूला कसे कळले की गोदाच्या घरी मडक्यांची रास आहे पण त्यांचा ढीग आहे म्हणून? काय रे बाळू? आता बोला की सुंदराबाई. म्या सांगतो की. हा सांग ना, आम्ही ऐकायला चाललोय, सांग. म्या तर नाता वाऊसनी भेटून गेलो तेव्हापासून इथं समधी भांडी होती. अहो असं कसं होईल? होय, म्या बघितली तर. पण हे कोड काय ते मला काय उलगड ना. तुम्हीच बोला काय आता. अयो गावकऱ्यांनो, इथे जे काही घडलं ते साधं नाही, आधी समजून घ्या. तुम्हाला समजलं का? अय्यो ए तात्या, आधी ऐकून तर घे. तात्या, तोंड बंद कर बघ, नाही तर डोक्यात टाकीन बघ मडके म्हणतो मी. तर गावकऱ्यांनो, गोदा आणि बायका सकाळी गेल्या की पाणी आणायला, आणि येताना या बाळूने त्या गोदाच्या डोक्यावरचे पाण्याचे मडके दगड मारून फोडले. बरोबर? त्यानंतर गोदा गेली बाळूच्या आईकडे तक्रार करायला बाळूची. बरोबर? तिथे गोदा काय म्हटली? दिवाळीच्या तोंडावर पाणी नाही, मडकी नाहीत, पणत्या नाहीत. अय्यो, तेव्हा बाळू काय म्हटला की गोदाच्या घरी मडके पण आहेत आणि पणत्या पण आहेत, म्हणून आपण सगळे इथे आलो. बरोबर? आणि इथे येऊन बघतो होतं काय, मडकीच मडकी, पणत्याच पणत्या. अय्यो, हेनरी, एवढे रामायण सांगितले पण इथे गोदाचं घर भांड्यांनी कुणी भरलं हा प्रश्न उरतोच की. पण तेच तेच काय फिरून सांगताय? ए तात्या, अरे तोंड बंद कर की रे. याचा अर्थ एकच आहे, या बाळूने केले की हो चेटूक.